आपली बाग मच्छी आहे. तो सेटची फर्स्ट शिफ्ट पण 7 वाजता. गोटा काय अजून वाळला नाही. आता हे खिडकी ओपन करून जातो फक्त. बाकी पावसाने ना बराच धुवा केलाय. त्या साईडचे दोन्ही टब भरलेत पाण्याने. अख्खी इकडं पाऊस आहे आमच्या इथं. कंटिन्यू जवळपास ना 12 तास झाले कंटिन्यू पडतोय पाऊस. पासून एक 3:30 वाजले रे. भाई भूक लागली मला आहे ना. मस्त चिकन आणलं आम्ही. चिकन फ्राय करून खायचंय. तरी साला 10 वाजेपासून पाऊस चालू आहे. आतापर्यंत कंटिन्यू पाऊस चालू बघ. हे सगळं पाण्याचे टब बीब सगळं भरलंय. तरी मी सकाळी खाली करून गेलो होतो. अख्खा पावसाने ना बराच धुवा केलाय. त्या साईडचे दोन्ही टब भरलेत पाण्याने. अख्खी इकडं पाऊस आहे आमच्या इथं. कंटिन्यू जवळपास ना 12 तास झाले कंटिन्यू पडतोय पाऊस. असं जर पडत राहिले ना त्याला अवघड होईल आमच्या इकडे पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 9:30 वाजलेत. मी सकाळी आलो 7:30 वाजता. सगळं उरकून गेलो होतो आमचं. सगळ्या मॅटी काढल्या. ही मॅटीकडे घेतली, याची मॅट वर घेतली. याला पाण्याने धुवून काढलं व्यवस्थित. फक्त मोटर नाही चालू केली. मोटर चालू केली असते ना वाळत नाही गोठा लवकर. हे पाणी मारलंय का हे पण लवकर नाही वाळला आता. आणि फॅन लावून मोकार गाराट येतील. पडदे पण लावून घेतलेत मी. कंटिन्यू पाऊस पडतो कंटिन्यू. जवळपास आहे ना 10 वाजल्यात. हॉटेलला जाऊ. हॉटेल ओपन करायला लागेल आपल्याला. ओपन केल्यानंतर सगळं सामान बाहेर घ्यायला लागेल. सामान बाहेर घेतलं साफसफाई करू. नवीन कार्यकर्ता आहे ना त्याला पण घेऊ. त्याला दाखवू सगळं कसं करायचं काय नाही का. म्हणजे डेली तो पण करून सगळं ओके मध्ये. म्हणजे आम्हाला जरा आहे ना थोडं जरा टाइम भेटन काम करायला. वाईट पाऊस पडलाय राव आज. वाईट. आणि अजून पण 3-4 दिवस झाले पाऊस सांगितलेला आहे. एवढाच जर पाऊस पडला ना तर आमच्या इकडे पण नाबळ होईल. पाणी केलं राव पावसाने. कंटिन्यू 12-13 तास झाले पाऊस पडतोय. आता थोडा उघडलेला आहे हा नॉर्मल. पण असं उघडणार आणि लगेच चालू होणार. नेमकी ना लाईट पण गेलीत राव. तर मावशी आल्या ते भांडी बिंडी घासत. आता हे सगळं बाहेर घ्यायला लागेल मला. संतोष शेट नेमके ना काम हवं आज फर्स्ट शिफ्टला. मी नवीन कार्यकर्ता आहे. नवीन कार्यकर्ता उठला आता. तेव्हा फ्रेश होतोय. आंघोळ बिंगोळ करून चहा पेलो आता आम्ही. सगळी बाहेर टाकली इथं किचनमध्ये. आता हे उचलून आत तिकडे ठेवायला लागेल बाहेर सगळं व्यवस्थित. पासून 12:30 वाजले आत्ता. आम्ही फरशी पुसली सगळी. टेबल पुसायचं राहिलं होतं आपला. टेबल पुसून इथं सेटिंग ठेवली रोशनची. घरी जाऊन येतो मी 1 तासभर. आणि नंतर पाऊस बाई आत्ता उघडलं. सकाळ धरून पाऊस चालू होता. बाळा टेबल पुसून घे बघतो व्यवस्थित. हा अरे अभी क्या करेगा. वही वैसे होने ही वाला है. अभी थोड़ा तो बहुत तो होगा ही. एवढं घे चालू ना. आता लाईट पण गेलो आता. पटक्यात घ्या करून काय करायचं ते. हा लाईट गेला परत द्यायची नाही. थोडं घरी काम आहे. घरचं काम करून येतो म्हटलं. याला म्हणलं तर तुम्ही सगळं सेटिंग करून ठेवा. हॉटेलवर सगळं आपण सेटिंग केलेलं आहे. आता रोशन आला. रोशन त्याचं काम करीन. बाकी आपल्या कार्यकर्त्याला तो रोशन मला सगळं सांगतो मी. पेस्ट काय फक्त आलं आणि मिरच्याची पेस्ट बनवायची होतं आत्ता. ते काय बनवतात. बाकी गोठ्या चक्कर मारू. आणि घरी मला आहे ना मोबाईलचा चार्जर आणायचा आहे. बेसिकली काय चार्जिंग संपायला लागली माझ्या मोबाईलची. एक वाजला आत्ता. जस्ट गोठ्यात चक्कर मारा आलो तुम्ही आत्ता. करी ना चार्जर घेतला. चहा पण पिलो. मग चहा बी पिलो. म्हणता गोठ्यात आलं म्हणलं एक चक्कर मारून जावं यांच्या. परत काय येता येणार नाही मला. 7 वाजता सुटका आहे. संतोष शेटची फर्स्ट शिफ्ट पण 7 वाजता.
गोटा काय अजून वाळला नाही. आता हे खिडकी ओपन करून जातो फक्त. बाकी यांनी खाल्ले पण व्यवस्थित एकदम बघ. हो लक्ष्मीने एकदम अख्खं साफसफाई करून टाकली आणि भीमाने पण खाल्ले चांगलं. आता आहे ना 2 वाजल्या दुपारचे, अजून लाईट नाही आलेली. नेमकी आहे ना पाऊस आला, एक फुईज गेला, एक फुईज आहे. पलीकडं लाईट आहे, इकडं अलीकडं लाईट नाही आमच्या इथं. लाईट दिसते पण नाकी डीम लाईट आहे. आता हे अंधारात असं वाटतं राव 5-6 वाजले माहिती का. तो रोशनचं प्रिपरेशन चालू आहे. अजून 2-3 कस्टमर रिटर्न गेले आताच. लवकर रेडी नसलो करणार तरी काय तो हा तरी. पासून 3:30 वाजले रे. भाई भूक लागली मला आहे ना. मस्त चिकन आणलं आम्ही. चिकन फ्राय करून खायचंय. रोटी खायची इच्छा उडली आता. रोट्या खाऊन कंटाळा आला त्याला. म्हणलं डायरेक्ट आहे ना चिकन आणलं आणि फ्राय करू म्हणलं व्यवस्थित मस्त. रोशन आणि मीचे संतोष शेट्टीने 7 वाजता. आता संतोष शेट असता आम्ही 3 जण खाल्ला असतो. 5-10 मिनिटात तो फ्राय होऊन जाईल पूर्ण. आत्ता लाईट आली राव. जवळपास 3-1 तास लाईट नव्हती सकाळपासून. years later. 5:30 वाजले बाई. आता जस्ट गोठ्यात आलो मी हॉटेलवरून. जरा उशीर झाला संतोष शेट नाही त्याच्यामुळे मी ऋषीला थांबून आलेलो आहे दुकानावरती. त्या म्हणलं 1.5 तास बस तर संतोष शेट्टी मग तर नंतर जाऊ. याला हात बांधून घेतो. मोकार गारच होतं येड्या. ही खिडकी मोकार उघडी ठेवली मी पण हे वाळत नव्हतं त्यामुळे उघडलं होतं. हात बीत घेऊन आंबवून टाकून देतो पाटक्यात. दोघांनी दावण साफ केली अख्खी. One hour later. 8 वाजल्यात. वासुली फाट्यावर आलो आम्ही. तिथे चहा घ्याय थांबलोय. पोराला आहे ना आणायचं आहे सासरवाडीवरून. त्या पोरांनी 4-5 दिवस झाली इकडं आलंय. त्याला तर न्यायचं आहे. उद्या सोमवार नेमका शाळा द्यायची म्हणून आलो आम्ही. सार्थक आलोय. सार्थक निघाले. गार वाजायला लागलो. चहा पिऊ म्हणलं जरा इथून. चहा द्या ना 2 चहा आणि 1 पॅटीस द्या गरम. इथं चांगलं बनवतोय. हे आमच्याच आहे काळोख्याचं. वाडीवरचं आहे आमचं. तुम्हाला पण नंतर माहीत चालतंय. काय 5 मिनिट लागते फक्त आपल्याला. जरा घेऊन घ्यायचंय आणि लगे निघायचं. मग तो गटाळला काय लगे इकडं इथून 50 किलोमीटर पुढे गेलं पण लय भारी बरं का. आता मला नेमका वेळ नाही भेटत राव फिरायला. मजा यायची इकडं माहिती का. काय 50 किलोमीटर. अरे लय भारी वातावरण आहे. जागा लय भारी. डोंगर बिंगर खाली पाणी गेलेलं. भीमाशंकरला जातो. नाही भीमाशंकर इकडून गेलता तुम्ही. तुम्ही तिकडून गेले असतात ना. नाही इकडून गेलो तो. सर्कल आहे ना पुढे. सरळ खाली गेला ना डायरेक्ट जाते बाहेर. हा का. आताशी जाऊन थोडा पाऊस उतारलाय बघ. आता आम्ही येस तोपर्यंत ना पाऊसच लागला होता आम्हाला. इकडे रोड बारीक आहे ना त्याच्यामुळे जरा गडबड होती. लाईटी पण नाही. आणि जरा 2000 years later. आता किती दिवस राहिला तू मामाची घरी. इकडं बघ किती दिवस राहिला सांग की.
किती दिवस राहिला दाखव 5 दिवस इथूनच जा बाळा फळ मम्मी का जा जावा सर सर बघ हात बघ त्याचा लाव पिशवी मागची राहू दे काढतो मी नंतर आता जवळपास आहे ना 12 वाजायला आले राव पोराला सोडून परत हॉटेलला गेलो तिथं वॉटर बिटर राहते भरपूर आज रविवार होता त्याच्यामुळे संतोष शेटला परत हेल्प करायला जायला लागलं मला मग आता आलो जस्ट हॉटेल बिटर सगळं बंद करून टांग वाटते व्यवसाय वाटा एवढं सोपं नाही त्याला फक्त मॅनेजमेंट बसतात आम्हाला हेल्पर भेटलेला आहे 1-2 तारखेनंतर हेल्पर पण येईन आमच्याकडं हेल्पर आल्यानंतर आमचं एकदम स्मूथ चालून सगळं मग तिथे आचारी हेल्पर ते त्यांचं काम करतील बाकी एक आपला कार्यकर्ता आहे ऑलरेडी तो बाहेर सर्व्हिस द्यायचं काम करेन तो पण 5-6 दिवस आता बाहेर रे सुट्टीवर गेलेला आहे तो येईन डायरेक्ट मला वाटते दसऱ्यानंतर ठीक आहे तोवर आता मग आपल्याला मॅनेज करायला लागेल फक्त